नमस्कार, मी महावितरण मधील कर्मचारी दीपक कुलकर्णी। आज 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तरी लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रमोशन व जिओ फिटमेंटचा फायदा कसा होतो व तरी बरेचसे मला फोन येतात की काही कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढीची तारीख सुद्धा चेंज होते, तर ती कशी होते ह्या बाबतीचं एक उदाहरण मी आज इथे सांगण्याचा प्रयत्न केला। तरी सर्वांनी काळजीपूर्वक एक्झाम्पल बघावे। तसेच माझी इतरही 25-30 व्हिडिओ आहेत महा पॉवर टेक या यूट्यूब चॅनलवर, तेही आपण बघावेत। तसेच मला दीपक कुलकर्णी कनेक्ट या फेसबुक चॅनललाही फॉलो करावे अशी विनंती। तरी मी प्रमोशनची फिटमेंट कशी होते ह्या बाबतीत एक उदाहरण देण्याचा प्रयत्न केला, तरी सर्वांनी काळजीपूर्वक बघा। तर मित्रहो, इथे मी बोर्डवर सांगितलंय की 2 कर्मचाऱ्याची पदोन्नती झालेली आहे। बघा, 2 कर्मचाऱ्याची पदोन्नती झाली, तर पदोन्नतीची तारीख बघा 1/10/2025 1/10/2025 रोजी 2 कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली। अजय आणि अतुल, इथं एक्झाम्पल पण दिले अजय आणि अतुल। तर अतुलचं बेसिक होतं 11/2/25 ही त्याची वार्षिक वेतनवाढ होती। 11/2/25 ही वार्षिक वेतनवाढ होती व 15,500 हे त्याचं बेसिक होतं आणि फेब्रुवारी महिन्यातली त्याची इन्क्रिमेंट होतं। आणि अजयचं काय होतं 22 मार्चला त्याचं इन्क्रिमेंट होतं व त्याचं बेसिक 18,000 होतं। तर ह्या 2 कर्मचाऱ्यांची वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर पदोन्नती झाली। कधी झाली? 1 ऑक्टोबर 2025 रोजी झाली। आणि इथे मी जे स्केल मांडले आपल्याला हिशोब करायला सोपा जावं म्हणून मी एक ढोबळ स्केल मांडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आपल्याला हिशोब कसा असतो, हा काही तंत्रज्ञाचा स्केल नाहीये व हा वरिष्ठ तंत्रज्ञाचाही स्केल नाही, परंतु इथं मांडण्याचा प्रयत्न का केला, थोडे हिशोब करण्यासाठी थोडा छोटा स्केल मांडला म्हणून उदाहरण आहे हे। सर्वांनी काळजीपूर्वक बघा। समजा तंत्रज्ञाचा स्केल हा 10,250 15,000 समथिंग इथे मांडला मी, आणि वरिष्ठ तंत्रज्ञाचा 12,000 समथिंग अमुक आहे। अतुलचं बेसिक आहे 15,500, अजयचं बेसिक 18,500, त्यांची वार्षिक वेतनवाढीची तारीख पण इथे मांडण्याचा प्रयत्न केला। आता बघा, ह्या दोघांचं प्रमोशन हे 1 ऑक्टोबर 2025 साली झालं। 1 ऑक्टोबरला अजय आणि अतुलचं प्रमोशन झालं। तर आधी मी इथं अतुलचं मांडलंय, अतुलचा बेसिक इथे मांडलाय 15,500 होता, त्याची इन्क्रिमेंट तारीख ही होती 11/2/11/2ला त्याचा बेसिक होता। मग त्याची फिटमेंट, मग आता त्याचं 15,500 जर बेसिक असेल तर आपल्याला त्याला इथं बसवावं लागेल। 15,500 त्याच्या इथं बसलेला आहे तो ऑलरेडी, 15,000च्या पुढे त्याचं, म्हणून ह्या 15,025च्या मध्ये आहे तो। आता त्याला आपल्याला ह्या स्केलमध्ये बसवायचं, तर इथं बसवतो 12,000 आणि 17,000च्या मध्ये इथे बसवतो, ह्या स्लॅबमध्ये येईल तो अतुल, सॉरी। तर इथं मी मांडलं बघा, 12,000 घेतला, 625 ऍड केले, 625 ऍड केलं 12,650 झाले, 13,300 झाले, 13,950 झाले, 14,600 झाले, नंतर परत 650 ऍड करून 15,250 झाले, आणि नंतर तो 650 झाले 15,900 झाले। इथं का थांबलो? कारण की आपल्याला काय पाहिजे होतं, 15,500च्या पुढची अमाऊंट कोणती येते त्याला ती फिटमेंट, त्या फिटमेंटवर त्याला आपल्याला बसवायचं होतं। म्हणून 15,500च्या पुढची अमाऊंट ह्या स्केलमध्ये, वरिष्ठ तंत्रज्ञाच्या स्केलमध्ये 15,900 झाली। म्हणजे ह्या 29A नुसार हा बसला, इथं मी लिहिलंय, आणि 29B नुसार कसा बसतो तो पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो। परंतु हा अतुल हा व्यक्ती 29A च्या फिटमेंटमध्ये बसतो। फिटमेंटचे 2 प्रकार आहेत, 29A आणि 32B असे 2 प्रकार वेगवेगळे। 29A मध्ये जेव्हा माणूस बसतो तेव्हा त्याची इन्क्रिमेंट तारीख चेंज होत नाही। तर मित्र, हे लक्षात घ्या, इन्क्रिमेंट तारीख चेंज का नाही झाली, तर तो 15,900 ला बसला, 15,900 वजा त्याचा 15,000
15,500 जो आधीचा बेसिक होता तो 15,900 झाला, म्हणजे आता फिटमेंट करून 15,900 झाला. तर जुना बेसिक 15,500, असा त्याला फक्त फायदा 400 रुपयाचा झाला. म्हणजे प्रमोशन होऊन बेसिकमध्ये फायदा कितीचा होतो हे बघणं फार महत्त्वाचं आहे. प्रमोशन होऊन ह्या अतुलचा बेसिकमध्ये फायदा झाला 400 रुपये, परंतु त्याचा रेग्युलर बेसिक इन्क्रीमेंट होता 500 रुपयाचा. म्हणून ह्या 500 रुपयाच्या कमी त्याचा फायदा झाल्यामुळं त्याची वार्षिक, या केसमध्ये वार्षिक वेतनाची तारीख बदलणार नाही. म्हणून अतुलच्या केसमध्ये जी त्याची इन्क्रीमेंट तारीख होती का, ही फेब्रुवारी 25, ही फेब्रुवारी 25च राहणार. त्याचं नेक्स्ट इन्क्रीमेंट फेब्रुवारी 25ला येणार, 26ला येणार. त्याच्यामुळं अतुलच्या केसमध्ये तारीख काही चेंज होणार नाही, इन्क्रीमेंट तारीख. परंतु आता अजयच्या ह्याच्यामध्ये काय होतं, इन्क्रीमेंट तारीख चेंज का होती. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश इन्क्रीमेंट तारीख चेंज कशी होती हा आहे. पदोन्नती किंवा 074 जर एखाद्या व्यक्तीला मिळाला तर त्याची इन्क्रीमेंट तारीख सुद्धा चेंज होती. तर ती कशी चेंज होती हे दाखवण्याचा प्रयत्न मी इथे केला. तरी अजयच्या केसमध्ये इन्क्रीमेंट तारीख कशी चेंज झाली, आता हे बघा. अजयचा बेसिक होता 18,000. अजय हा 18,000 बेसिकचा आहे, म्हणून त्याला 18,000च्या पुढे बसवणं आपलं काम आहे. तर 18,000चा आकडा कुठे आहे बघा, इथे येतो. ह्या 17,000 आणि 28,000च्या मध्ये 18,000 येतात. त्यामुळे त्याला 18,000च्या वर अमाऊंट देणे. थोडक्यात काय, त्याचा जुना बेसिक 18,000 होता, तर 18,000च्या पुढे आपल्याला बसवणं नवीन स्केलमध्ये हे आपलं काम आहे. तर त्यामुळे बघा 18,000 इथं 17,000 होते, म्हणजे 18,000च्या पुढे बसणार. 17,950चा स्लॅब त्याला बसणार. इकडे 650चा स्लॅब होता, परंतु 17,000च्या नंतर स्लॅब चेंज होतो, तो झाला 950 स्लॅब. 17,000 प्लस 950, 17,950 झाले. परंतु मित्र बघा 18,000 म्हणून 18,000च्या पुढची अमाऊंट आपल्याला घ्यावं लागेल. तर हे 17,950 हा कमी होतो, म्हणून परत 900चा स्लॅब घेतला 950चा, तर तो झाला 18,900. तर ह्याची फिटमेंट झाली, अजयची फिटमेंट झाली 18,900 या बेसिकवर. तर मित्र लक्षात घ्या, अतुलची फिटमेंट झाली 15,900 वर, आणि अजयची मात्र फिटमेंट, अजयचा ऑलरेडी बेसिक जास्त असल्यामुळं अजयची फिटमेंट ही 18,900 वर झाली. 18,000 त्याचं फिटमेंट झालेली अमाऊंट आणि 18,900 ही त्याची सध्याची अमाऊंट. तर 900 रुपये त्याला बेसिकची वाढ मिळाली. तर ह्या केसमध्ये काय होईल, आता त्याला बेसिकमध्ये 900 रुपये वाढले आणि त्याचं इन्क्रीमेंट होतं 500 रुपयाचंच. म्हणजे ह्या केसमध्ये काय झालं, त्याचं रेग्युलर जर इन्क्रीमेंट जर झालं असतं तर ते 500 रुपये त्याला मिळाले असते, परंतु त्याला ऑलरेडी बेसिकमध्ये 900 रुपये मिळाले. म्हणून ह्या केसमध्ये वार्षिक वेतनवाढ तारीख बदलणार. म्हणजे ती काय होणार, ती त्याची पदोन्नतीची तारीख होईल. तो ज्या तारखेला पदोन्नती झाली ती तारीख 1/10/25 राहील. म्हणजे मित्र हे लक्षात घ्या, इन्क्रीमेंट तारीख ही चेंज होऊन त्याची प्रमोशनची जी तारीख आहे ती त्याची इन्क्रीमेंट तारीख होईल. त्याची रेग्युलर इन्क्रीमेंट तारीख होती 12/3. म्हणजे आता पुढचं इन्क्रीमेंट लगेच त्याला 950 वाढ नाही भेटणार मार्चमध्ये, ती कधी भेटेल तर ऑक्टोबर महिन्यात भेटेल. त्याचं कारण त्याचं रेग्युलर इन्क्रीमेंट जे 500 रुपयाचं होतं ते वाढून त्याला 900 रुपये इथंच फायदा झाला. त्यामुळं हा त्याची फिटमेंट 32B नुसार त्याची फिटमेंट झाली. 32B येतो इथं, SR 32B. ह्या फिटमेंटनुसार त्याचे रेग्युलर इन्क्रीमेंटपेक्षा जास्त फायदा झाल्यामुळं त्याची वार्षिक वेतन वाढीची जी तारीख आहे ती चेंज होऊन, म्हणजे इन्क्रीमेंट तारीख चेंज होऊन त्याची इन्क्रीमेंट तारीख कोणती झाली, प्रमोशनची डेट झाली 1/10/2000. नेक्स्ट प्रमोशन त्याचं नेक्स्ट इन्क्रीमेंट त्याचं 1/10/2026 साली येईल अजयचं. तसं अतुलचं होणार नाही. तर मित्र व्हिडिओ कसा वाटला, व जर काही तुम्हाला याचा डाऊट असेल 29A आणि 32B ची फिटमेंट कशी करायची, कोणाला काही डाऊट असेल, मला हा व्हिडिओ बनवण्याचं एक मुख्य कारण म्हणजे काही लोकांची इन्क्रीमेंट डेट चेंज होते किंवा इन्क्रीमेंट होतच नाही. तसं अजयच्या केसमध्ये जर त्याचं मार्च इन्क्रीमेंट नाही झालं तर त्याला काय वाटतं माझं इन्क्रीमेंट का नाही केलं, परंतु तसं नसतं. त्यांनी इन्क्रीमेंटपेक्षाही मोठा बेसिक घेतलेला असल्यामुळं
त्याला इन्क्रीमेंट तारीख ही त्याची चेंज होऊन त्याची प्रमोशनची जी तारीख आहे म्हणजे प्रमोशन त्याचं ऑक्टोबर महिन्यात निघालं. मग ऑक्टोबर तारीख ही त्याची नेक्स्ट इन्क्रीमेंट तारीख ही सॉरी केस वार्षिक वेतनवाढ बदलला ती 1/10/2026 म्हणजे त्याचं 1/10/2026 तारीख इन्क्रीमेंट होईल. तर हाच एक उद्देश होता आणि HR विभागातील सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर कसा वाटला आपल्याला नक्कीच कमेंट म्हणून कळवा आणि माझे इतरही व्हिडिओ बघा. मी 25 ते 30 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपले सर्व कर्मचाऱ्यांचा फायदा होईल, लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचा फायदा होईल, ऑपरेटर कर्मचाऱ्यांचा फायदा होईल आणि सर्व कर्मचाऱ्यांनी बघावं अशी माझी कळकळीची विनंती. एवढंच मी बोलतो व माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा जेणेकरून मला आपला कोणताही व्हिडिओ जर टाकायचा असेल तर आपल्याला लगेच माहिती देता येईल. एवढंच मी बोलतो व पुनश्च सर्वांना आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो व एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.